यामुळे माता तुळजाभवानी तुळजापूरमध्ये अवतरली. प्राचीन काळी एका नदीकाठी ऋषी कर्दम आणि त्यांची पत्नी अनुभूती गृहस्थ जीवन जगत होते. अनुभूती ही सुंदर आणि पतिव्रता स्त्री होती. परंतु काही काळानंतरच ऋषी कर्दम मृत्युमुखी पडले. तेव्हा अनुभूती गर्भावस्थेत होती. म्हणून तिने बाळाच्या उदरणासाठी आई भवानीची तपस्या करण्याचा संकल्प घेतला. तिने यमुनाचल पर्वतावर देवीची उपासना करण्यास सुरुवात केली. पण तेव्हा तिथे कुकर नावाच्या राक्षसाची नजर अनुभूतीच्या सौंदर्यावर पडली आणि तो तिच्याकडे आकर्षित झाला. त्याने तिचं तपस्या भंग केली आणि तिला छेडू लागला. तेव्हा अनुभूतीने आई भवानी मातेला मदतीसाठी हाक मारली. मग त्या क्षणी